नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. मुंबईमध्ये जी घटना घडली म्हणजे लोकलमध्ये ज्या पद्धतीने सपासप वार करत एका तरुणाचा जीव घेतला गेला, कारण अगदी छोटस होतं. तिने सगळ्यांनाच विचार करायला भाग पडलेला आहे. याला कारण असं की तो जरी आरोपी होता, तो पकडला गेला असला तरी सुद्धा त्या डब्यामध्ये अनेक लोक होते आणि कोणीही मदतीला आलं नाही. सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा बऱ्याचशा अचंबित करणाऱ्या आहेत. सर, नेमका हा प्रकार आणि यानंतर जे झालेल्या सगळ्या एकंदर प्रतिक्रिया आहेत, काय तुम्हाला म्हणायचंय? संवेदना गोठून जाव्यात, मन बधीर व्हावं अशी घटना आहे. कारण ही ब्रॉड डे लाईटमध्ये प्रवासात जेव्हा शेकडो प्रवासी बघतायत तेव्हा घडलेली आहे. आणि तिथून तो गुन्हेगार जो आहे तो सुखनेव चालत बाहेर जातो आणि नंतर त्याला पोलीस शिताफीने अटक करतात. याबद्दल रेल्वे पोलिसांनी अटक केली, मुंबई पोलिसांनी अटक केली, याबद्दल त्यांचं कौतुक करायचं का असा प्रकार घडत असताना लोक बघत होती याबद्दल खेद, खंत, तीव्र राग, संताप, हतबलता व्यक्त करायची का समाजामधली सौजन्यशीलता, सहनशीलता नष्टच झालेली आहे. इथे माणसं नाही प्रवास करत, तुम्हाला सांगतो. इथे जनावरांसारखे ते कोंबले जातात आणि वर्षानुवर्ष असा प्रवास करायला लागतोय, त्याला काही पर्याय दिसत नाही. रोजचा जीवनाचा संघर्ष इतका भीषण झालेला आहे कि सीने में जलन, आंखों में एक तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, अशी प्रत्येकाची अवस्था. माणसं म्हणजे जणू काही हँड ग्रेनेड आहेत, हँड ग्रेनेड. कुठल्या घटनेनं त्याची क्लिप निघेल काही सांगता येत नाही. चुकून पाय पडला एखाद्यावर किंवा एखाद्याला कोपराचा धक्का लागला, एवढा सुद्धा ती क्लिप निघाला पुरेसा असतो की तो हँड ग्रेनेड फुटला म्हणून समजा आणि आजूबाजूची लोक नष्ट झाली आणि आमची सौजन्यशीलता, सहनशीलता सगळी क्षणाला पेटून निघते. आणि त्यातूनच या 22 वर्षाच्या तरुणाचा, जो कोणाचा मुलगा होता, कोणाचा जीवनाचा आधार होता, उद्याची आशा होती, तो कंप्लीट मारला गेला. आणि हे सगळं लोक बघत बसले. तिथेच मुंबईचं ज्या स्पिरिटचं आपण कौतुक करतो ते स्पिरिट सुद्धा किती शंड आहे हे आमच्या समोर आलं, किती निष्क्रिय आहे हे सुद्धा आमच्या समोर आलं. सर, आणखी एक आपण यापूर्वी बोललेलो होतो की एक म्हणजे सहनशीलता किंवा सौजन्यशीलता संपूर्णतः संपलेली आहे. मला कोणी काही सांगायचंच नाही असं. पण ठाण्याचा एक प्रकार जो बघितला होता की केवळ थुंकण्यासाठी थांबवलं म्हणून एका वृद्ध गृहस्थांना अतिशय जबर अशी मारहाण झाली. त्यांचा जीव गेला असता कदाचित, अशी परिस्थिती होती. नंतर लगेच हा मुंबईमध्ये घटना घडतोय. एकंदर कोणीही मला काहीही सांगायचं नाही. मी बेदरकारपणे हवं तसं वागेन आणि हे जे अँगर मॅनेजमेंट करायला पाहिजे, ती अँगर मॅनेजमेंट कमी पडतेय का? काय कारण आहे त्याच्यासाठी? गुन्हा दाखल होत नाही आणि जबरदस्त शिक्षा होत नाही आणि बघणारे निशंडपणे तिकडे बघत राहतात. त्याच वेळेला जर ते ओव्हर पॉवर करून 4 जणांनी त्याच्यावर हल्ला केला असता, त्यातून एक मानसिक गुलाम निर्माण होत आहेत. आणि ही मला काय त्याचं, ही वृत्ती आहे याच्यामध्ये. मी लढणार नाही, मी फक्त बघणार, मी व्हिडिओ करणार आणि ते समाज माध्यमावर टाकणार आणि खंत व्यक्त करणार. समाज माध्यमांवर व्यक्त होऊन क्रांती होणार अशी जी आमच्या मनामध्ये एक 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 गोष्ट निर्माण झाली ना, त्याच्या मुळाशी या सगळ्याचं कारण आहे. माणसं खून करू शकतात आणि बघणारे फक्त व्हिडिओ काढतात. खून करणारा जेवढा दोषी आहे ना, त्यापेक्षा जास्त तो बघणारा दोषी आहे. आणि कारण बघणारे शेकडो असतात. आणि हेच कधी स्पिरिट ऑफ मुंबई की कोरोनामध्ये ज्यांनी अख्ख्या मुंबईला जिवंत ठेवलं, एकमेकाला मदत केली. कारण तिथे साधा मदतीचा विषय होता, इकडे संकटातनं वाचायचा विषय आहे. जेव्हा अशी गोष्ट घडते तेव्हा मुंबईचं स्पिरिट कुठे जातं? चाकू घेऊन माणसं फिरतात आणि सरळ भोसकत जातात. पहिल्या वार केल्यानंतर जर मी पकडलं असतं तर कदाचित ते पोर हाताशी लागलं असतं, उपचारानंतर वाचलं असतं. पण ते पहिली उडी घेणार कोण? धुरंधर निर्माण व्हायला पाहिजे, पण तो धुरंधर हमजा मजार अली दुसऱ्याच्या घरात. आम्ही नाही करणार. आम्ही फक्त बातम्या बघत बसणार, आम्ही त्यावर टाळ्या पिटणार आणि शिव्यांची लाखोली वाहणारे नेते आमचे नेते म्हणून धन्यता मानणार. हे मुंबईचं जो सर्वनाश होतोय त्याच्या मुळाशी हे सगळं कारण आहे.
तर ही परिस्थिती आपल्याला एकंदर बऱ्या अधिक प्रमाणात सगळ्या शहरांमध्ये पाहायला मिळते. कारण कधी कधी अशी पण घटना घडते, म्हणजे पुण्यातली कसबा पेठेतली मला एक घटना आठवते, की जो एक तरुण मदतीला धावला त्याचा जीव गेला होता. परंतु एकच जण धावला. दुर्दैव असं आहे की त्या ठिकाणी हे गर्दी हे असताना सुद्धा हे हे काय होतं माहितीये का, की आज ह्या प्रकरणानंतर तुम्हाला सांगतो, अनेक घरांमध्ये मुलं कॉलेजला जात आहेत, तरुण मुलं कामावर जात आहेत. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना काय सांगितलंय माहितीये, लढू नका. असं काही घडत असेल तर तू काही भानगडीत पडायचं नाही, तू बघितलं नाही सांगायचं. तू त्याला मदतीला कोणाला जायचं नाही, कोणाचं काय व्हायचं असेल ते काय त्याचं, मला काय त्याचं. ही जी संस्कृती आली ना, तर थंड समाज एक षंड निष्क्रिय अशी प्रतिक्रिया देतो. अशी आमची आत्ता अवस्था निर्माण झाली आहे. मी लढलो नाही. आणि आमच्या अशोक नायगावकरांनी ही जी आमची वृत्ती आहे याच्यावर एक बोचरी सामाजिक भाष्याची कविता लिहिलेली आहे. गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे, मी दार लोटले आतून आयुष्याचे. गाव जळतंय, गावात रक्त वाहतंय, पण मी दार लोटले आतून आयुष्याचे, बिकॉज आय एम सेफ, आय एम हॅपी. मी लढलो नाही, मी परिस्थितीची गोड भाकरी चावत बसलो, लढलो नाही. आणि हे जे आमच्यात बनचुके पण आलेलं आहे, मुरदाड पण आलेलं आहे, संवेदना बोथट होण्याचं जे एक परिस्थिती निर्माण झालेली आहे ना, ती याच्या मुळाशी आहे. जसा अँगर मॅनेजमेंट हा एक विषय आहे, गुन्ह्यांना शिक्षा हा एक विषय आहे, संवेदनशीलता सहनशीलता हा विषय आहे, तसंच सार्वजनिक जीवनात कसं वागायचं हा देखील एक विषय आहे. जरा डब्यामध्ये बघा, समोरची सीट रिकामी दिसली की बसलेला माणूस त्याच्यावर पाय टाकून बसतो. अरे तुझे पाय चिखलानी आहेत, तिकडे 2 मिनिटांनी कोणाला तरी बसायचंय. तुम्ही सांगायला गेलात की म्हणणार, रेल्वे क्या तुम्हारे बाप की आहे क्या. गुटखा न खाणारा सुद्धा रस्त्यावर थुंकतो. आणि जर आम्ही थांबवलं तर मग ठाण्यामधल्या त्या वृद्ध दस्तूरवर जसा हल्ला झाला तसा आमच्यावर हल्ला होतो. असंच प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक स्थळी कसं वागायचं काही आम्हाला ज्ञान नाही. आणि जे कायदा मोडतात त्यांची प्रतिष्ठा आमच्या समोर असते. डाव्या बाजूनी शिस्तीनं वाहनं चाललेली आहेत, पण मला लवकर जायचं आहे, मी बडा आदमी आहे म्हणून उजव्या बाजूनी जाऊन समोर देणाऱ्या वाहनांना अडवून मग पुन्हा डाव्या हाताच्या लेनमध्ये जाण्याकरता, हे तेरी पीछे ले, मैं गाडी आहे, मेरा नंबर देखा क्या, मग 778899 असे नंबर असलेल्या गाड्यामध्ये घालणार. कोण लागलात तुम्ही? ही कुठली आली संस्कृती? ही जी तुम्ही सवय लावताय जनतेला. तुम्हाला मी सांगतो, ऋषी सुनक यांचं जेव्हा पद गेलं आणि तिकडे स्टारमर आले, आता त्यांचाही काल राजीनामा आलेला आहे. त्या ऋषी सुनक यांना दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, मी लंडनला होतो तेव्हा तेव्हा त्यांच्या घराजवळच्या एका मॉलमध्ये मी त्यांना सामान्य माणसासारखं खरेदी करताना बघितलं. आणि ते माझ्या बाजूच्याच क्यूमध्ये उभे होते. लोक त्यांना अभिवादन करत होते, तेही हसत होते. पण कोणी लगेच लाचारपणे, सर तुम्ही पुढे जा, आम्ही मागे राहतो, कोणीही नाही. शांतपणे त्यांनी आपलं बिल दिलं क्रेडिट कार्डानी आणि मग ती ट्रॉली घेऊन ते आपल्याशी गेले. ती ट्रॉली व्यवस्थित त्यांनी पार्क केली आणि मग ती गाडी घेऊन ते स्वतः चालवत निघून गेले. ही संस्कृती आमच्याकडे काय येत नाही? आमच्याकडे असं जर कोणी नगरसेवक जरी गेला तरी त्याच्याकडे लाचारांची आषाढ भूतांची फौज त्यांच्या पुढे असते. जास्त कोण लोटांगणं घालतोय? वेन यू आर आस्क्ड टू क्रॉल दे स्लेप्ट, हे जे अडवाणींचं वाक्य आहे ते मला इथे आठवतं. आणि अशीच यालाच आमच्याकडे प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे त्यांनी ते जसे कायदा मोडतात तसा आम्ही कायदा मोडणार. आम्हाला कोण आणणार? आम्ही रस्त्यात मोठ्या स्पीकर फोनवर, मोबाईल फोनवर म्युझिक चालू ठेवणार, अचकट वाचकट गाणी ऐकत बसणार आणि असं होत असताना फक्त व्हिडिओ काढणार, कारण आम्हाला सांगितलं गेलंय लढायचं नाही. हे दुर्दैव आहे. आपण या समाजाच्या या अवनतीपर्यंत जाऊन पोचलोय की त्याच्यातला एक ह्या सगळ्यांनी धुरंधर पाहिला असेल, पण कोणी धुरंधर व्हायला पुढे यायला तयार नाही. दॅट इज अ वर्स्ट पार्ट ऑफ इट. सर, मला या निमित्ताने एक प्रसंग आठवतो की कधीतरी मध्ये पडणारे, म्हणजे आपण अक्कू यादवचा प्रसंग पाहिला की त्यावेळी महिलांनी हातात घेतले ते अक्षरशः, किंवा असं काही वेळा घडतं की कोणीतरी एखादा रोड रोमिओ एखाद्या मुलीला छेडत असतो तेव्हा काही लोक त्याला थांबवतात, मध्ये पडतात. परंतु हे आजकाल मध्ये पडणं कमी झालेलं आहे. मला एक प्रसंग आवर्जून आठवतो की अंबरीश मिश्र हे जे आपले पत्रकार ज्येष्ठ राहिलेले आहेत, त्यांनी एक प्रसंग तो लिहून ठेवला आणि त्यावेळी मी काही करू शकलो नाही ह्याची त्यांना खंत सुद्धा वाटली.
एका मुलीवर अत्याचार झालेले होते. ते त्या ट्रेनमध्ये होते, पण रात्रीची वेळ आणि 4च जण होते आणि ते म्हणले, "मी तिथे काही करू शकलो नाही." अर्थात त्यांनी ते लिहिलं नंतर. त्यांना वाईटही वाटलं. हा सगळा भाग आला एकदा. कशातून ही भीती पण येत असेल, की कदाचित आपलाच जीव जाईल की काय अशी भीती वाटते? पहिला पुढाकार कोणी घ्यायचा ही ती भीती आहे, तुम्हाला सांगतो. याच्या पलीकडे काही नाही आहे त्याच्यात. पहिला पुढाकार कोणी घ्यायचा? पहिला माणूस जर त्याच्या अंगावर धावून गेला असताना, तर पाठोपाठ दुसरा तिसरा आला असता आणि क्षणार्धात त्या माणसाला नेस्तनाबूत करता आलं असतं. पण त्याच्याकडे सुरा असतो, त्याची प्रत्येकाला भीती असते की त्या सुऱ्याचा वार माझ्यावर होणार नाही ना, किंवा त्याही पेक्षा सुद्धा हे पोलिस लफड आणि लचंडा आपल्या मागे नको. आपल्याला रोजचा ईएमआय भरायचा आहे. आपला 4 दिवस रोजमुर्रा बुडाला तर आपला ईएमआय कोण भरणार? आपल्याला 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागलं तर घरातली कच्ची बच्ची कशी वारवणार? हा प्रत्येकाला रोजचा संघर्ष जीव घेणं आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेक लोक लढत नाहीत आणि घरी त्यांना असे कार्यक्रम, असे प्रकार टीव्हीवर पाहिले, सोशल मीडियावर पाहिले. कुठलाही पंगा घ्यायचा नाही. कोणी कसंही वागलं तरी बोलायचं नाही, शांतपणे सहन करायचं. मी परिस्थितीची गोड भाकरी चावत बसलो, लढलो नाही. आणि म्हणूनच हे असे प्रसंग होतात आणि गुन्हेगार निर्डावतात. फास्ट ट्रॅकमध्ये जर नसरापूरच्या त्या अत्याचारी माणसाला जर 57 दिवसात शिक्षा होऊ शकते, तर मग हा जो रोशन आहे, ज्यांनी हत्या केली, त्याच्यावर 30 दिवसात का नाही खटला होऊ शकत? पण तुम्हाला सांगतो, सारा साक्षीदार सुद्धा पुढे येणार नाही या प्रकरणात. कारण पुन्हा तेच, मला काय त्याचं, थंड समाजाची शंड प्रतिक्रिया. खरं म्हणजे जेव्हा केव्हा असा कुठलाही प्रकार तुमच्या आमच्या आजूबाजूला घडत असेल, तेव्हा एक समाज म्हणून जर 4 ठिकाणी फक्त धडा शिकवला गेला, तर अशा प्रकारांना आळा बसू शकतो. कारण गर्दी आहे, त्या ठिकाणी लोक मदतीला धावून येतात. हा एक जर संदेश गेला, तर तोही तेवढ्याच वेगाने जाणार आहे, नाही का सर? ॲब्सोल्युटली. याचं एक उदाहरण जरी समोर आलं तरी लोक पुढे येतील. पहिला उडी घेणारा कोणतरी धुरंधर हवा असतो. मला खात्री आहे की त्यानंतर त्याला साथ देणारे शेकडो हात पुढे येतील. यानंतर सल्ले पण असे दिले जातात किंवा अपेक्षा पण अशा व्यक्त केल्या जातात, की प्रत्येक रेल्वेच्या डब्यात सुरक्षा द्यावी. म्हणजे ह्याच्यासारखं खरंच हे शक्य तरी आहे का प्रॅक्टिकली? तुम्हाला मी सांगतो, ही जी रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी आहे ना, ती एका हतबलतेतून केलेली आहे. ह्याचा विचार केला गेलेला नाही आहे. लक्षात ठेवा, आपल्याकडे पहाटे 3:30-4ला ट्रेन सुरू होतात आणि त्या पहाटे 3:30-4ला सुरू होणाऱ्या शेकडो गाड्या हजारो फेऱ्या करत असतात. प्रत्येक गाडीला 9-12 आणि आता 15 डब्यांची गाडी आपण बोलतोय. या प्रत्येक डब्यात प्रत्येक दरवाजावर माणूस ठेवणं, त्या माणसाला उभं राहायला तरी जागा आहे का मला सांगा? सुरक्षा रक्षक जो नेमू, ही काहीतरी व्यवहार नाही. विमानतळावर होतं तसं प्रत्येकाचं फ्रिस्किंग करा. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सीएसटी स्टेशनला उभं राहून दाखवा. गर्दीचा रोर असतो, तुम्हाला मी सांगतो. तुम्ही कोपऱ्यात उभं राहिलात तरी फेकले जाल अशी परिस्थिती असते. मागे 26 बॉम्बलास्ट जे आपल्याकडे झाले होते, 2009 नाही 2006 सालची गोष्ट होती. त्याच्यानंतर हे नाटकं आपल्याकडे झाली होती की मेटल डिटेक्टर ठेवा. हे सगळं युके, अगदी पार व्हेनेझुएलामध्ये सुद्धा मी पाहिलेलं आहे. पण तिकडे लोकसंख्या कमी आहे प्रवास करणारी. अहो, काही युरोपातल्या देशांची लोकसंख्या जेवढी आहे ना, तेवढे प्रवासी आत्ता मुंबईच्या उपनगरातनं प्रवास करत असतात. ते हार्बरवर आहेत, ते सेंट्रलवर आहेत, ते वेस्टर्नवर आहेत. या या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी तुम्ही जर अशा प्रकारे प्रत्येकाचं फ्रिस्किंग करायचं ठरवलं, तर त्यावेळेला जे मेटल डिटेक्टर लावले होते ना, ते सगळे लोकांनी उद्ध्वस्त करून टाकले त्या रेट्यामध्ये. मी परवा एकाला सोडायला लांब पल्ल्याच्या गाड्या सीएसटीहून सुटतात, छत्रपती शिवाजी टर्मिनस तिकडे गेलो होतो. त्या दरवाजाच्या बाजूला एक तपासणी करणारं यंत्र होतं, त्यात तुमच्या बॅगा ठेवायच्या. आम्ही बॅग ठेवली तरी त्या माणसाचं आमच्याकडे लक्ष नाही. तो आपला मोबाईल मध्ये बघण्यात गर्क. विचारलं, बाबा तू हे का का लक्ष नाही तुझं? तो म्हणतो, कोई डालता ही नहीं, किस किस को बोले. तो बोले, यार हर 3-4 मिनट में गाड़ी जाती है, एक गाड़ी में 2000 प्रवासी रहते हैं, 2000 आदमियों के पास 2000 अगर बैग है तो मेरे यहाँ 4 मशीन से क्या होगा? ही प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे, तुम्हाला मी सांगतो. तेव्हा बोलणं खूप सोपं आहे, पण ते जर तुम्हाला करायचं असेल तर तो खर्च परवडणार आहे का? विमानतळावर फ्रिस्किंग करायचं तर त्याकरता विमानाचं तिकीट असतं, त्यात त्याचा भार अंतर्भूत असतो. तुम्ही ₹2 वाढले तर थैथयाट करता. मग तुम्हाला सुरक्षा कुठल्या रीतीने आम्ही देणार आहोत? या सगळ्याचा विचार करायची गरज आहे. याचा अर्थ प्रत्येक प्रवाशाला भगवान भरोसे सोडावं असं मी म्हणत नाहीये, पण इथे कुठेतरी जनतेनं पोलीस होणं गरजेचं आहे.
तो मुद्दा आता पुढे सर्वात आला पाहिजे. खरंच अशा प्रसंगी जनतेने समोर येऊन अ, जेव्हा असा गैरप्रकार होत असेल तेव्हा मोठ्या संख्येने जर धडे शिकवण्याचा प्रयत्न केला तर काही प्रमाणात आळा निश्चित बसू शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद.